नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मीरने सगळा आरोप आपल्यावर घेतला आहे हे कळल्यावर इथे सावनीचा संतापच होतो आणि ती हर्षवर्धनला सांगते, काही झालं तर मीर माझा भाऊ आहे आणि त्याला सोडून मी आणणारच। आता इकडे दुसरीकडे मुक्ताने स्वातीला सही सलामत सोडून आणलेलं असतं आणि मग ती आणि स्वाती दोघी जण मिळून पोलीस स्टेशनला जातात। तेव्हा स्वाती पोलिसांसमोर सगळं खरं खरं सांगते आणि मग तेव्हा मुक्ता ही सागरकडे बघत असते, तिलाही खूप वाईट वाटत असतं। आता स्वातीने सांगितल्याप्रमाणे कार्तिक गुन्हेगार आहे आणि कार्तिकनेच ती बॅग आपल्या घरात आणून ठेवली होती हे सांगितल्यामुळे आता पोलिसांनी कार्तिकला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि कार्तिकला जेल झाल्यामुळे इथे मिहीर भाई इज्जतबळी होऊन बाहेर आलेला असतो। आता मिहीर आल्यावरती सागरलाही खूप बरं वाटतं, कारण त्याच्यावरचा आरोप मिहीरने स्वतःवर घेतला होता। आता मिहीर बाहेर आल्यामुळे मुक्ताला कार्तिकला मध्ये टाकल्यामुळे खूप संताप झालेला असतो आणि तिने खऱ्या गुन्हेगाराला शोधलं असतं। आता इकडे मिहीर बाहेर आलेला असतो पण कार्तिक मध्ये गेलेला असतो आणि कार्तिकने त्याचं तोंड उघडलं तर आपण पकडले जाऊ म्हणून हर्षवर्धन इथे सावनीवर खूप चिडलेला असतो। तो सावनीला बोलत असतो, तुला काही अक्कल आहे का? तो कार्तिक आतमध्ये गेला आहे, मिहीर बाहेर आला आहे, पण त्या कार्तिकने जर तोंड उघडलं तर आपण केलेलं सगळं कृत्य बाहेर येईल। त्यावर आता सावनीचाही संताप झालेला असतो पण ती काही करत नाही। पुढे काय होईल हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, वाटलं असेल लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।